Good morning, students. In this chapter, we will study about biphasic liquid dosage form, that is suspensions and emulsion. Biphasic liquid dosage form, which contains two phases, which it may be liquid or it may be liquid or solid. Okay, so let's start with the first biphasic liquid dosage form, that is suspension. A suspensions are the biphasic liquid dosage form of medicament in which the finely divided solid particles ranging from 0.5 to 5 micron are dispersed in liquid or a semi-liquid vehicle. सस्पेन्शन्स हे बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहेत. त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल जे फाईनली डिवाइड केले आहेत त्याच्या प्रत्येक पार्टिकलची साईज ही 0.5 टू 5 मायक्रॉन एवढीच असायला पाहिजे, जे नेहमी लिक्विड किंवा सेमी लिक्विड व्हेकलमध्ये डिस्पर्स केले जातात. The solid particles act as a disperse phase, whereas the liquid vehicle act as a continuous phase. Suspensions are generally taken orally or by parenteral route. They are also used for external application. So suspension मध्ये मेनली दोन फेजेस असतात, एक असते कंटिन्युअस फेज आणि एक असते डिस्पर्स फेज. सॉलिड पार्टिकल्स जे आहेत these are act as a disperse phase, while as vehicle is act as a continuous phase which is present in large amount. Okay. The particle size of the disperse is very important in the formulation of suspension. The suspensions which are meant for external application म्हणजे जे आपण externally apply करणार आहोत should have a small particle size so as to avoid gritting feeling to the skin and it should cover a greater area of the application. आणि ते पेनिट्रेशन व्हायला सुद्धा हेल्प करू शकतं. जर साईज ऑफ द पार्टिकल कमी असेल तर ते इझिली ॲब्झॉर्ब होऊ शकतं स्किनमधनं. ओके. आणि स्मॉल पार्टिकल साईज असल्यामुळे त्याचा रेट ऑफ डिझॉल्युशनसुद्धा फास्ट असतो. शिवाय सस्पेन्शन्स विच आर मेंट फॉर पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन शूड हॅव अ पार्टिकल साईज दॅट दे कॅन पास थ्रू द निडल. म्हणजे जे पॅरेंटल रूटने आपण सस्पेन्शन देणार आहोत त्याची पार्टिकल साईज ही अशी असायला पाहिजे दॅट इट शूड पासेस थ्रू द निडल. ओके. नेक्स्ट पॉईंट इज क्वालिटीज ऑफ अ गुड सस्पेन्शन. So first one, it should settle slowly and should be readily redispersed on gentle checking of the container. म्हणजेच त्यातली जे सॉलिड फेज आहे ती स्लोली सेटल डाऊन व्हायला पाहिजे आणि जेव्हा आपण तो कंटेनर शेक करणार तर ते परत इझिली रिडिस्पर्स व्हायला पाहिजे. नेक्स्ट वन, द सस्पेन्शन शूड पोअर रेडिली अँड इव्हनली फ्रॉम इट्स कंटेनर. सो जेव्हा आपल्याला डोसची घ्यायची गरज असणार आहे तेव्हा जेव्हा आपण शेक करणार बॉटल तेव्हा त्यातलं सस्पेन्शनची कन्सिस्टन्सी असं असायला पाहिजे की इट शूड पोर रेडिली अँड इव्हनली फ्रॉम इट्स कंटेनर. थर्ड वन, इट शूड बी केमिकली इनर्ट. इट शूड बी फ्री फ्रॉम सस्पेंडेड पार्टिकल्स विच स्पॉइल इट्स अपियरन्स, गिव अ ग्रिटी टेस्ट टू ओरल प्रिपरेशन अँड ऑल्सो कॉजेस इरिटेशन टू द सेन्सिटिव्ह टिश्यू व्हेन अप्लाइड एक्सटर्नली. म्हणजे ह्यामधले जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल साईज त्याची फाईन असायला पाहिजे, अदरवाईज इट विल स्पॉईल द अपियरन्स. म्हणजे ते जे आपलं पूर्ण सस्पेन्शन आपण बनवणार आहोत त्याचं अपियरन्स ते स्पॉईल करू शकतो. शिवाय जे ओरल प्रिपरेशन असणार आहेत त्यांना ते एक वेगळी टेस्ट देऊ शकतं आणि जे आपण एक्सटर्नली अप्लाय करणार आहोत सस्पेन्शन त्यालासुद्धा ते इरिटेशन प्रोड्यूस करू शकतो. ओके. नेक्स्ट पॉईंट इज अ क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. So there are 4 classes of suspension: oral suspension, parenteral suspension, ophthalmic suspension and suspensions for external use. So let's see one by one each. First one is a oral suspension. So these suspensions are to be consumed by the patient by oral route. Oral suspensions generally contains flavoring agent and sweetening agent to mask the bitter taste of the drug. Nowadays, suspensions are available in the market in a dry powder form and these are reconstituted by adding a specified quantity of freshly boiled and cooled water before use. And the example of oral suspension is antibiotics in suspension for pediatric use. जे सस्पेन्शन आपण ओरली कन्झ्युम करणार आहोत किंवा पेशंटला ओरल रूटने देणार आहोत दीज आर कॉल्ड एज ओरल सस्पेन्शन. मोस्टली ही फ्लेवरसाठी किंवा स्वीटनिंग एजंट त्यामध्ये ॲड केलेले असतात. म्हणजे जे मेडिसिनला जर बिटर टेस्ट किंवा ओडर असेल ती मास्क करण्यासाठी फ्लेवरिंग एजंट स्वीटनिंग एजंट ओरल सस्पेन्शनमध्ये ॲड केले जातात. सध्या मार्केटमध्ये असे सस्पेन्शन अवेलेबल आहे जे ड्राय पावडर फॉर्ममध्ये अवेलेबल असतात आणि त्याच्यावर एक मार्किंग असतं कंटेनर. तिथपर्यंत आपण त्यामध्ये पाणी ॲड करून शेक करायचं असतो कंटेनर आणि ते तयार करायचं असतं सस्पेन्शन.
आणि त्यात आपण जे पाणी वापरणार इट शुड बी फ्रेशली बॉइल्ड अँड कूल्ड, म्हणजे गरम गरम पाणी पण नाही घालायचं आहे आणि साधं टॅप वॉटर पण नाही घालायचं आहे. आपल्याला जे पाणी आपण बॉईल केलं आहे फ्रेशली आणि थंड केलं आहे तेच वापरायचं आहे ओरल सस्पेन्शनमध्ये. So advantages of oral suspension: it is easy to swallow, it is palatable, the bulky insoluble powders such as kaolin and chalk can be administered in suspension in order to act as an adsorbent or toxins or to reduce excess acidity in the GIT. See, it is easy to swallow, त्यानंतर हे पॅलेटेबल आहे. जे ड्रग बल्कमध्ये असतात आणि इन्सोल्युबल असतात जसं की केओलिन म्हणा किंवा चॉकसारखे ड्रग जे आहेत जे आपण सस्पेन्शन फॉर्ममध्ये ॲडमिनिस्टर करू शकतो. मोस्टली आपण ते ॲडझॉर्बंट म्हणून यूज करतो इन ऑर्डर टू रिड्यूस टॉक्झिन्स, आणि एक्सेस ॲसिडिटी जर झालेली असेल GITमध्ये तर आपण ते ॲज अ ॲडझॉर्बंट म्हणून यूज करतो. तर अशा वेळेला ओरल सस्पेन्शन युजफुल ठरू शकतं. सो देर आर सर्टन डिसएडवांटेजेस ऑफ ओरल सस्पेन्शन. All suspensions are required to be shaken before measuring the dose. The accuracy of a dose is less reliable as compared to solution because of the consistency किंवा सॉलिड पार्टिकल असल्यामुळे तो डोसेज जो आपण त्यांना देणार आहोत त्याची ॲक्युरेसी जराशी डिफेक्टिव्ह असू शकते. त्यानंतर द स्टोरेज ऑफ अ सस्पेन्शन मे लीड टू चेंजेस इन डिस्पर्स सिस्टीम इस्पेशली व्हेन देर इज अ फ्लक्च्युएशन इन टेम्परेचर. म्हणजे आपली जी कंटिन्युअस फेज किंवा जे व्हेकल आपण तिथे वापरणार आहोत त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा त्याच्या सॉलिड सिस्टीममध्ये जी डिस्पर्स सिस्टीम आहे सॉलिड इन पार्टिकल त्यामध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात बिकॉज ऑफ द फ्लक्च्युएशन इन द टेम्परेचर. म्हणजेच की विंटर सीझन असेल तर किंवा एकदम कडक उन्हाळा असेल तर त्यामध्ये सुद्धा तिथे फ्लक्च्युएशन होऊन त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. नेक्स्ट वन इज अ पॅरेंटल सस्पेन्शन. The suspensions which are administered by parental route are called as a parental suspension. सो हे पॅरेंटल सस्पेन्शन जे आहे ते बनवण्यापूर्वी त्याला काही त्यांनी गाईडलाईन दिलेली आहे की त्यांनी ती फुलफिल केलीच पाहिजे. तर ही गाईडलाईन काय आहे ती आपण बघूया. द पार्टिकल साईज ऑफ द ड्रग शुड बी सच दॅट इट कॅन बी इझिली पास थ्रू द निडल ऑफ द सिरिंज. म्हणजेच आपल्या सस्पेन्शनमध्ये जी सॉलिड फेस आहे त्याची पार्टिकल साईज ही एवढी स्मॉल असायला पाहिजे की ते इझिली निडलमधनं पास व्हायला पाहिजे, अदरवाईज इट विल ब्लॉक द निडल. देर शुड नॉट बी एनी क्रिस्टल ग्रोथ इन द सस्पेन्शन ड्युरिंग इट्स स्टोरेज. सस्पेन्शन जेव्हा आपण ते स्टोअर करणार आहोत त्यामध्ये एखादं क्रिस्टल ग्रोथ त्यामध्ये होता नाही. नेक्स्ट, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉलिड पार्टिकल्स इन द सस्पेन्शन शुड बी बिटवीन 0.5 to 30%. सॉलिड पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या सस्पेन्शनमध्ये जे आपण पॅरेंटली यूज करणार आहोत इट शुड बी बिटवीन 0.5 to 30% एवढंच असायला पाहिजे. द विस्कॉसिटी ऑफ द सस्पेन्शन शुड नॉट इंटरफिअर विथ इट्स फ्लो थ्रू द सिरिंज निडल. म्हणजेच मगाशी आपण जे मेन्शन केलं की विस्कॉसिटी सस्पेन्शनची इट शुड बी सच दॅट इट विल इझिली पासेस थ्रू द सिरिंज अँड ऑल्सो पासेस थ्रू द निडल. द सस्पेन्शन शुड बी स्टरलाइज. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण ते पॅरेंटल रूटने आपण ॲडमिनिस्टर करणार आहोत. इट शुड बी स्टरलाइज्ड. नेक्स्ट वन इज अ ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन. These are not commonly used as compared to eye drops. These are prepared in those cases when the drug is insoluble in the desired solvent or unstable in the liquid form. सो आपण मला वाटतं सहसा वापरले जात नाहीत ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन कारण कंपॅरिझनमध्ये आय ड्रॉप इज व्हेरी युजफुल आणि इझी पण आहेत यूज करायला. ओके, फक्त हा डोसेज फॉर्म तेव्हाच यूज केला जातो जेव्हा एखादं इन्सोल्युबल ड्रग आहे, जेव्हा एखादा ड्रग इन्सोल्युबल असणार त्या पर्टिक्युलर सॉल्वंटमध्ये किंवा अनस्टेबल असेल लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे आय ड्रॉपमधनं द्यायला, त्याच वेळेला ऑप्थॅल्मिक सस्पेन्शनचा तिकडे पर्याय उपलब्ध राहतो. So there are certain properties. The particle size of the eye suspension should be fine enough so that it should be non-irritating to the eye. म्हणजेच पार्टिकल साईज ही आपण ज्या डोळ्यांमध्ये अप्लाय करणार असल्यामुळे इट शुड बी फाईन की आपल्या डोळ्यांना इरिटेशन प्रोड्यूस होता नाही. द सस्पेन्शन शुड बी आयसोटोनिक. सो इट शुड बी आयसोटोनिक विथ द टियर्स. ओके, टियर्स असणार आहेत तिथे डोळ्यांमध्ये, सो त्याच्याबरोबर ते कंपॅटिबल असायला पाहिजे. Then there should have a desired viscosity. The suspension should be packed in a suitable container so that it can be easily instilled into the eye. आता ह्याची विस्कॉसिटी आपण इथं मेन्शन केली आहे की ते अगदीच जर पाण्यासारखं असेल तर ते डोळ्यांमधनं टियर्समुळे वाहून जाऊ शकतं. सो त्याची विस्कॉसिटी अशी असायला पाहिजे की ती जास्तीत जास्त टाईम आपल्या डोळ्यामध्ये राहायला पाहिजे. ओके, नेक्स्ट वन, द सस्पेन्शन्स फॉर एक्सटर्नल यूज.
These suspensions are meant for external use like lotions, inhalations, ear drops, etc. These suspensions contain very small particles to avoid grittiness. Lotions containing suspended particles evaporate when applied to the skin, leaving a light deposit of the medicament on the surface. ओके, जे लोशन्स जे सस्पेन्शनच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, सो ते आपण जेव्हा अप्लाय करणार आपल्या स्किनवर, ते एक लाईट कलरची फिल्म त्या आपल्या बॉडीवर किंवा त्या म्युकस मेम्ब्रेनवर सोडतं, ज्यामध्ये मेडिकामेंट असतं. आणि लोशन हे अप्लाय करायला खूप इझी आहे दॅन एनी अदर सेमी डोसेज फॉर्म. जसं की कॅलामाइन लोशन सस्पेन्शन फॉर्ममध्ये येतं, विच इज अप्लाइड ऑन द स्किन टू प्रोटेक्टिव्ह इफेक्ट. यासारखे सस्पेन्शन आपण डेली लाईफमध्ये वापरतो. ओके, नेक्स्ट पॉईंट इज फ्लॉक्युलेटेड अँड डिफ्लॉक्युलेटेड किंवा नॉन फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. आता हे दोन टाईप्स आहेत सस्पेन्शनचे, की सस्पेन्शन कसं असायला पाहिजे, एकतर ते फ्लॉक्युलेटेड असतं किंवा एकतर ते नॉन फ्लॉक्युलेटेड असतं. सो सस्पेन्शन फ्लॉक्युलेटेड असणं असं आपण कधी म्हणू शकतो की त्यामधले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि ते एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात. then it is called as a flocculated suspension. आणि in case of non flocculated suspension, प्रत्येक पार्टिकल जो आहे त्यामधला सॉलिड पार्टिकल इट एक्झिस्ट ॲज अ सेपरेट एंटिटी, म्हणजे तिकडे नेटवर्क नसणार आहे, तर प्रत्येक पार्टिकलला सेल्फ आयडेंटिटी असल्यासारखा तो त्यामध्ये फिरत असणार आहे. सो देर आर सर डिफरन्शिएशन पॉईंट ऑफ flocculated and deflocculated suspension. So let's see one by one. In flocculated suspension, particles form loose aggregate and form a network-like structure. And in case of deflocculated suspension, particle exist as a separate entities. Okay, the rate of sedimentation is high. आता रेट ऑफ सेडिमेंटेशन म्हणजे काय, की जेव्हा आपण सस्पेन्शन एखाद्या मेजरिंग सिलेंडरमध्ये समजा ठेवलं आणि आफ्टर सम टाईम जर आपण त्यामध्ये बघितलं तर तो सेडिमेंट जो आहे तो खाली तळाला जाऊन बसलेला असतो. सो ते पूर्ण लिक्विड जे होमोजेनियस मिक्सचर असतं त्यापासून ते दोन फेजेस जेव्हा सेपरेट होतात, तो जो टाईम इंटरवल असतो त्याला रेट ऑफ सेडिमेंटेशन म्हटलं जातं. सो इन केस ऑफ फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन तो रेट ऑफ सेडिमेंटेशन हाय असतो. अँड इन केस ऑफ डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन द सेडिमेंट इज स्लोली फॉर्म, म्हणजे तो सेडिमेंट जो सेटल डाऊन होणार आहे खाली तो स्लोली होणार. इन केस ऑफ it's slow. Okay, third point is sediment is rapidly formed and इथे third point आहे sediment is slowly formed. then sediment is easy to redisperse, म्हणजे जर आपण तो मेजरिंग सिलेंडर शेक केला तर तो सेडिमेंट जो सेटल झालेला आहे तो इन केस ऑफ फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन परत रिडिस्पर्स होणार. बट इन केस ऑफ डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन त्याला थोडा वेळ लागतो रिडिस्पर्स व्हायला. ओके, in case of flocculated suspension, sediment is loosely packed and does not form a hard cake. इथे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर असल्यामुळे तो सेडिमेंट जो तयार असणार तो लूजली पॅक्ड असतो. तो लूजली पॅक्ड असल्यामुळे तो रिडिस्पर्स इझिली होतो आणि तो तिकडे हार्ड केक फॉर्म करणार नाही. बट इन केस ऑफ डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन तो प्रत्येक पार्टिकल सेपरेट एंटिटी म्हणून ॲक्ट होत असल्यामुळे ते काय होणार, एकमेकांच्या एकदम क्लोजली पॅक्ड होणार आणि त्यापासून एक हार्ड केक फॉर्म होतो. नेक्स्ट सुपरनंट लिक्विड इज क्लिअर. आता सुपरनंट लिक्विड म्हणजे काय, सो आपण जर सस्पेन्शन मेजरिंग सिलेंडरमध्ये ठेवून बाजूला ठेवलं, आफ्टर 30 मिनिट्स आपण बघायला गेलो तर सेडिमेंट खाली सेटल डाऊन झालेलं असं आणि वरती एक क्लिअर लिक्विड तयार झालेलं होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ सुपरनंट लिक्विड. इन केस ऑफ फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन द सुपरनंट लिक्विड इज क्लिअर, बट इन केस ऑफ डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन द सुपरनंट लिक्विड इज नॉट क्लिअर. ओके, in case of flocculated suspension the floccule sticks to the sides of the bottle. ते जे फ्लॉक्युल्स म्हणजे जे काही सॉलिड पार्टिकल्स असणार आहेत ते पूर्ण बॉटलला चिटकून राहतात इन केस ऑफ फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. बट इन केस ऑफ डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन द फ्लॉक्युल्स डू नॉट स्टिक्स टू द साइड्स ऑफ द बॉटल. इन केस ऑफ फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन द सस्पेन्शन इज नॉट प्लीजिंग इन अपिअरन्स, म्हणजे दिसायला हे चांगलं दिसत नाही कारण त्याचे फ्लॉक्युल्स बॉटलला स्टिक झालेले असतात, त्याच्यामुळे ते दिसायला चांगलं दिसत नाही. बट इन केस ऑफ डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन द सस्पेन्शन इज प्लीजिंग इन अपिअरन्स. दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट पॉईंट इज फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शन, म्हणजे हे सस्पेन्शन आता आपण कसं तयार करायचं आहे, कोणकोणते ॲडिटिव्स त्यामध्ये यूज करणार आहोत. सो स्टार्टिंग विथ द फ्लॉक्युलेटिंग एजंट. आता हे सगळे ॲडिटिव्ह जे आपण प्रिपरेशनमध्ये यूज करणार आहोत सस्पेन्शनच्या, हे तर एकतर त्याची एफिकेसी, त्याची इफेक्टिव्हिटी किंवा त्याचा अपिअरन्स वाढवतात चांगलं दिसण्यासाठी. ओके, सो स्टार्टिंग विथ द फ्लॉक्युलेटिंग एजंट. सो इन सस्पेन्शन द सॉलिड पार्टिकल्स आर वेल डिस्पर्स्ड इन अ डिस्पर्शन मीडियम, म्हणजेच व्हेइकल. The dispersion can be improved by adding a surfactant or a protective colloid which act as a flocculating agent.
The flocculating agent acts by reducing the surface tension and thereby improving the dispersion of a solid and minimize flocculation. सी सस्पेन्शनमध्ये आपण काय म्हणतो की सॉलिड पार्टिकल्स हे डिस्पर्स केलेले आहे डिस्पर्शन मीडियममध्ये, म्हणजेच आपल्या कॉन्टिन्युअस फेजमध्ये किंवा व्हेकलमध्ये. ओके, सो हे डिस्पर्शन आपण इम्प्रूव्ह करू शकतो. एखादं सरफॅक्टंट किंवा प्रोटेक्टिव्ह कोलॉइड जर आपण त्यामध्ये ॲड केलं, जे फ्लॉक्युलेटिंग एजंट म्हणून ॲक्ट होतं, तर त्याचं जे आपण डिस्पर्शन आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो. आता हा फ्लॉक्युलेटिंग एजंट काय करतो? इट ॲक्ट बाय रिड्युसिंग द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन जे आहे तो लिक्विडचं ते कमी करतो अँड देअर बाय ते इम्प्रूव्ह द डिस्पर्शन ऑफ सॉलिड्स अँड मिनिमाइज द फ्लॉक्युलेशन. त्यामध्ये फ्लॉक्युल्स कमी तयार होतो. हे फ्लॉक्युलेटिंग एजंटचा रोल आहे. एक्झाम्पल्स आहेत सोडियम लॉरेल सल्फेट, ट्विन्स, स्पॅन्स अँड कार्बोवॅक्सेस. दीज आर कॉमनली नोन ॲज अ फ्लॉक्युलेटिंग एजंट. ओके, सी इन इमेज वी कॅन सी, जर आपण फ्लॉक्युलेटिंग एजंट ॲड केला तर काय होऊ शकतं, ते प्रत्येक पार्टिकलला सराउंड करतं आणि त्याच्यामुळे इथे जर आपण बघितलं विदाऊट फ्लॉक्युलेंट, इथे आपण फ्लॉक्युलेटिंग एजंट ॲड केलेलं नाही आहे आणि इथे जर आपण फ्लॉक्युलेटिंग एजंट ॲड केला तर तो प्रत्येक व्हाईट पार्टिकलला ब्लू कलरने जो सराउंड केला आहे हा आपला फ्लॉक्युलेटिंग एजंट आहे आणि त्याच्यामुळे ते युनिफॉर्म डिस्पर्शन तिथे तयार होतं. ओके, नेक्स्ट आहे थिकनिंग एजंट. सो थिकनिंग एजंट म्हणजे काय? दीज आर द हायड्रोफिलिक कोलॉइड्स. हायड्रोफिलिक मीन्स वॉटर लविंग कोलॉइड्स विच फॉर्म अ कोलॉइडल डिस्पर्शन विथ वॉटर and increase the viscosity of the continuous phase so that the solid particles remain suspended in it for a sufficient long time to measure a uniform accurate dose. सी थिकनिंग एजंट हे हायड्रोफिलिक कोलॉइड्स असतात. हायड्रोफिलिक म्हणजे ते वॉटर लविंग असल्यामुळे जेव्हा आपण त्याला वॉटरबरोबर ट्रीट करणार तर ते वॉटरबरोबर एक कोलॉइडल डिस्पर्शन तयार करतं, ज्याच्यामुळे की आपल्या सस्पेन्शनची ज्याच्यामुळे की आपली जी कंटिन्युअस फेज आहे त्याची विस्कॉसिटी वाढते. ओके, आणि त्याची विस्कॉसिटी वाढल्यामुळे जे सॉलिड पार्टिकल्स आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत ते इव्हनली सस्पेंडेड राहतात फॉर अ सफिशियंट लॉंग टाईम. ओके, आणि आपल्याला ॲक्युरेट डोस त्याच्यामुळे मिळू शकतो. सो देर आर सर्टन थिकनिंग एजंट. दीज आर क्लासिफाईड ॲज पॉलिसॅकराइड्स. त्यामध्ये आहे फर्स्ट नॅचरल पॉलिसॅकराइड्स लाईक गम, अकेशिया, ट्रॅगाकान, स्टार्च. सेमीसिंथेटिक त्यामध्ये मिथाइल सेल्युलोज, सोडियम कार्बॉक्सिमिथाइल सेल्युलोज, मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज. सेकंड क्लास आहे इनऑर्गॅनिक एजंट, दॅट इज एक्झाम्पल्स आर क्ले, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. थर्ड वन आहे सिंथेटिक कंपाऊंड्स, एक्झाम्पल्स आर कार्बोमर, कोलॉइडल सिलिकॉन डायऑक्साईड. नेक्स्ट ॲडिटिव्ह आहे वेटिंग एजंट. दिज ॲज अ नेम इंडिकेट्स वेट, सस्पेन्शनला वेट बनवण्याचं काम हे वेटिंग एजंट करणार. दीज आर द सबस्टन्सेस which reduces the interfacial tension between the solid particles and the liquid medium and thus producing a suspension of required quality. This may be achieved by adding a suitable weighting agent which is adsorbed at the solid liquid interface in such a way that the affinity of a particles for the surrounding medium is increased and the interparticular forces are decreased. सो जे सबस्टन्सेस पाण्याबरोबर कंपॅटिबल नाही आहे किंवा आपण म्हणू की व्हेकलबरोबर किंवा आपल्या कंटिन्युअस फेजबरोबर ते कंपॅटिबल नाही आहे, तर अशा वेळेला आपण वेटिंग एजंट ॲड करू शकतो. हे वेटिंग एजंट काय करतात, सॉलिड लिक्विड इंटरफेस जे आहे त्याला जाऊन ॲड्झॉर्ब होतात आणि पार्टिकल्सची अफिनिटी वाढवतात की ते सराउंडिंग मीडियममध्ये इझिली राहू शकतात. आणि जो इंटरपार्टिक्युलर फोर्स असतो की त्यांना अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करत असतो की त्यांनी त्या युनिफॉर्म फेजमध्ये राहू नये, तर तो इंटरपार्टिक्युलर फोर्स ते डिक्रीज करतात. एक्झाम्पल्स आर अल्कोहोल इन ट्रॅगाकान म्युसिलेज, ग्लिसरीन इन सोडियम अल्जिनेट और बेंटोनाइट डिस्पर्शन. नेक्स्ट वन इज अ प्रिझर्वेटिव्ह. Preservative, a soluble suitable preservative is needed to preserve suspension against a wide range of microorganism. सी आपले जे मोस्ट ऑफ सस्पेन्शन आहे ॲज अ वॉटर तिकडे जर कंटिन्युअस फेजमध्ये असेल तर देर आर चान्सेस ऑफ ग्रोईंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, सो त्यावेळेला आपल्याला प्रिझर्वेटिव्ह इथे मेन्शन करायला पाहिजे लाईक बेन्झोइक ॲसिड, सोडियम बेन्झोइड, मिथाइल पॅराबेन, प्रोपाइल पॅराबेन. दिस आर द कॉमनली यूज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह इन सस्पेन्शन्स. ओके, नेक्स्ट वन इज अ ऑर्गॅनोलेप्टिक ॲडिटिव्स. ऑर्गॅनोलेप्टिव्ह ॲडिटिव्स लाईक कलरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट आपण ॲड करतो, फ्लेवरिंग एजंट. म्हणजे जर एखाद्या प्रिपरेशनचा कलर चांगला नसेल तर आपण त्यामध्ये कलरिंग एजंट ॲड करून त्याची अपिअरन्स वाढवू शकतो. जर टेस्ट एखाद्याची बिटर टेस्ट असेल किंवा नॉशियस ओडर असेल तर अशा वेळेला आपण स्वीटनिंग फ्लेवरिंग एजंट ॲड करू शकतो सस्पेन्शनमध्ये. शिवाय सुटेबल परफ्यूम किंवा कलर आपण ॲड करू शकतो. जे आपण एक्सटर्नली अप्लाय करणार आहोत सस्पेन्शन त्याचंसुद्धा होल अपिअरन्स वाढवण्यासाठी, लुक्स वाढवण्यासाठी आपण
तिकडे परफ्यूम किंवा ओडर ॲड करू शकतो. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ सस्पेन्शन. यामध्ये आपण बघितलं आहे डेफिनेशन ऑफ सस्पेन्शन, व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ अ सस्पेन्शन, त्यानंतर वेगवेगळे सस्पेन्शनचे टाईप्स जे कसे असतात, ओरल सस्पेन्शन, पॅरेंटल सस्पेन्शन, ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन, त्यानंतर फ्लॉक्युलेटेड डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. डिफरन्स काय आहे त्या दोघांमध्ये. नेक्स्ट वन इज फॉर्म्युलेशन ऑफ सस्पेन्शन. आपण पाहिलेलं आहे की फॉर्म्युलेट कसं करतात, वेगवेगळे ॲडिटिव्स त्यामध्ये काय काय ॲड केले जातात. थँक्यू.